पाठ 3. संविधानाची वैशिष्ट्य. पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य व्यवस्था. मोठा भूप्रदेश असल्यामुळे एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणं अवघड आहे. म्हणून संघराज्यात 2 स्तरावर शासन संस्था असतात. संपूर्ण देशाचं संरक्षण करणं, शांतता प्रस्थापित करणं ही कामं मध्यवर्ती शासन पार पाडतं. त्याला केंद्र शासन किंवा संघ शासन म्हणतात. आणि आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन म्हणतात. राज्य शासन एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार बघते. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शासन. 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याची ही पद्धत म्हणजे संघराज्य. आता यातली अधिकार विभागणी कशी करायची? तर संघ शासन आणि राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिलेत. पहिल्या सूचीला म्हणायचं संघ सूची. यात 97 विषय असून या विषयांवर संघ शासन कायदा करते. राज्य शासनासाठी आहे राज्य सूची. त्यात 66 विषय आहेत. त्यावर राज्य शासन कायदे करते. आणि तिसरी एक सूची आहे समवर्ती सूची. यात 47 विषय आहेत. दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात. आणि या व्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाला तर त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला आहे. हा शेषाधिकार म्हणून ओळखला जातो. आता कोणते विषय कुणाकडे आहेत? संघ शासनाकडचे विषय म्हणजे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी. राज्य शासनाकडचे विषय शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी. दोन्ही शासनासाठी असणारे विषय म्हणजे रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी. भारतात एक संघ शासन, 29 राज्य शासन किंवा घटक राज्य आणि 7 संघ शासित प्रदेश आहेत. संघ शासित प्रदेशांवर संघ शासनाचं नियंत्रण असतं. हे प्रदेश म्हणजे नवी दिल्ली, दमण दीव, पुदुच्चेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप. आता संसदीय शासन पद्धती बघू. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथं संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात आणि यात राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारं मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होतं. स्वतंत्र न्याय व्यवस्था. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केली आहे कारण त्यावर कोणताही दबाव येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी अनेक तरतुदी आहेत. उदाहरणार्थ न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे न होता राष्ट्रपतींकडून होते. एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानाने भारतातल्या सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केलंय, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. संविधानातील बदलाची पद्धत. संविधानात वारंवार दुरुस्ती केली तर अस्थैर्य निर्माण होऊ शकेल आणि म्हणून कोणताही बदल पूर्ण विचारांती व्हावा म्हणून भारताच्या संविधानातच संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. संविधानात कोणताही बदल करायचा असेल तर तो याच प्रक्रियेने करावा लागतो. यानंतर निवडणूक आयोग. निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात होण्यासाठी संविधानाने निवडणुका घ्यायची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग.